तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानला पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भूतानमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येतंय। तर यावेळी पारंपरिक पद्धतीने पोशाख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भूतानमध्ये स्वागत केलं जातंय। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भूतान दौऱ्यावरती आता भारतातील राजकीय नेत्यांकडून विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर टीका केली जाते। एकीकडे दिल्लीतील जी देशाची राजधानी आहे, दिल्लीतील लाल किल्ला जो अतिशय वर्दळीचा भाग समजला जातो, या ठिकाणी मोठा असा स्फोट झाला ज्यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र आपल्या नियोजित 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेत। त्यामुळे त्यांच्यावरती आता टीकेची झोड उठताना पाहायला मिळतोय। एकीकडे दिल्लीत स्फोट होतोय, राजधानी दिल्ली हादरली आहे, मात्र दुसरीकडे पंतप्रधान आपल्या नियोजित दौऱ्याकडे जातात, यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकास्त्र डागलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भूतानमध्ये स्वागत केलं गेलंय। यावेळी पारंपरिक पोशाख परिधान करून भूतानमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं, केंद्रातलंही सरकार यांचं, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून, हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। सरकार ने बहुत गंभीरता से इसको लिया है और हमारी सरकार इस प्रकार की कृत्य करने वाले लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करेगी और आतंकवाद को समर्थन करने वालों को इस देश में कोई जगह नहीं है। निश्चित रूप से सब लोगों ने उनका धिक्कार करना चाहिए और निरपराध लोगों की एक प्रकार से जो मृत्यु हुई है उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और निश्चित रूप से जो दोषी होंगे उनके ऊपर कड़ी कार्रवाई। तर पंतप्रधान मोदी हे 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आलेत। हा त्यांचा भूतानचा 4था दौरा आहे। या भेटीचा उद्देश भारत आणि भूतानमधील मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करणे। या भेटीदरम्यान मोदी आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक संयुक्तपणे 1020 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील।